आपल्यासोबत ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा उर्फ काकाजी आहेत. त्यांचा काल वाढदिवस झाला. त्या वाढदिवसानिमित्त 32 लाख रुपयाचा निधी अतिवृष्टीने जे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांसाठी देण्यात आला. हा निधी जमा करत असताना काल 2 ते 3 दिवसापूर्वी त्यांनी आव्हान केलं होतं की अतिवृष्टीने जे नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना मदतीसाठी माझ्या वाढदिवसानिमित्त ज्यांना ज्यांना ही मदत करण्याची इच्छा आहे तो खुशीने त्यांच्या मदत पेटीमध्ये टाकण्याचं त्यांनी आव्हान केल्यानंतर काल आज त्याची काउंटिंग करण्यात आली. अनेकांना उत्सुकता होती की नंदू शेठच्या वाढदिवसानिमित्त किती निधी जमा होईल. तर आज निधी किती जमा झाला आणि ज्या लोकांनी प्रतिसाद दिला त्यांच्या समर्थकांनी कार्यकर्त्यांनी मतदारसंघातल्या सर्वांनी ज्यांनी आव्हान केलं त्यांनी जी मदत केली या संदर्भात नंदू शेठला काय वाटतं आपण त्यांची जाणून घेऊ. माझा वाढदिवस हा विजयादशमी दिवशी आहे. खरं तर दसऱ्याला वाढदिवस असल्यामुळं यावर्षी मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली. बीड जिल्ह्यातही अतिवृष्टी झाली आणि विविध नद्यांना ओढ्यांना पूर आला आणि शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या, नुकसान झालं. हे पाहता राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तींनी उत्साहात वाढदिवस करणं योग्य नाही. म्हणून मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी ठरवलं की कुठलेही बॅनर, जाहिरात, पुष्पगुच्छ, शाल आणायची नाही आणि मी तसं आव्हान फेसबुकवर टाकलं. मला काल आम्ही समोर इच्छादान शक्ती पीठ इथे ठेवली होती आणि आम्ही हा निर्णय घेतला की हा जो निधी जमा होईल तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या सहाय्यता निधीला आपण डीडी काढून द्यायचा आहे. कारण आज सगळ्यांनी ह्या भावना जपणं महत्वाचं आहे आणि आपल्या आपल्या परीनं जे जे घडतंय ते त्यांनी आपला सहभाग त्याच्यात नोंदवणं महत्वाचं आहे. मला आनंद वाटला की मजुरापासून, रिक्षावाल्यापासून, गरीब माणसापासून ते मध्यमवर्गीय माणसापर्यंत सर्वजण भेटायला आली आणि कुणी 50 रुपये, कुणी 25 रुपये, कुणी 1000, कुणी 10,000, ज्याला जे इच्छाशक्ती होईल त्यांनी ते दानपेटीत टाकलं. आमच्या सर्व सहकाऱ्यांना वाटत होतं की 11 लाख 15 लाख गोळा म्हणजे जमतील, एवढा कॉन्फिडन्स त्यांच्यात होता. काही प्रमुखांच्या त्यात होतं की 21 लाखापर्यंत होईल. पण आज ज्यावेळेस दानपेटीचं मधील कॅश मोजली, मला वाटतं आमचे शरदराव इंगळे, संजय गंभीरे, महादूजी मस्के, नांदे सर यांनी सगळ्यांनी ती कॅश मोजली तर 31 लाख 84,830 रुपये त्याच्यामध्ये जमले. मला वाटतं हा नुसता पैसा नाही तर मला वाटतं मुंदडा परिवारावर गेली 35 वर्ष प्रेम करणाऱ्या लोकांनी हा आशीर्वाद दिला असं मी समजतो. कारण एखादं चांगलं काम हातात घेतलं तर जाणकार लोक जाणतात आणि प्रत्येक जण आपला खारीचा वाटा त्यात देतात. मला वाटतं ह्या भावना जपणं हीच येणाऱ्या काळात समाजाच्या समोर मोठा विषय आहे. खरं तर आजकाल झालं नुकसान झालं असेल त्यांचं, मला काय घेणं देणं आहे, अशा परिस्थितीत आपण चालत असताना मला वाटतं एवढे पैसे जमा करून मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक केलं. मला वाटतं भविष्यामध्ये भावना जपणं आणि भावना टिकवणं आणि एकमेकाच्या जाणीवा जाणून घेऊन दुःख समजून घेणं, मला वाटतं हा त्याच्यासाठी आशेचा किरण आहे. मला वाटतं आमच्या नेत्या पंकजाताई, आमदार नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा आणि माझे सर्व सहकारी, माझे हितचिंतक, आमच्या कुटुंबावर प्रेम करणाऱ्या विविध स्तरातील मग डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील सगळ्यांनी मला वाटतं ह्याच्यात भाग घेतला. मला वाटतं ह्याच्यातून 2 गोष्टी झाल्या. एक तर महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधी हा निधी जमा होईल, हाही खारीचा वाटा राज्याच्या अडचणीच्या काळात आमच्या वतीनं देत आहोत. पण त्याचबरोबर लोकांसाठी आणखून जोमानं काम करण्याची, त्यांच्या सुखदुःखात पडण्याची मला वाटतं ही ताकद मला वाटतं लोकांच्या प्रेमातून मिळाली. हा मला वाटतं समाजात लहानपणीचा वाढदिवस हा कौतुक करण्याचा आहे. युवा लोकांचा वाढदिवस हा गेल्या वर्षभरात काय चुका झाल्या आणि काय ध्येय करायचे ह्याच्यासाठी आहेत. माझ्यासारख्याचा वाढदिवस आम्ही सगळेजण या वयात आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत, एकटं समजू नका हे दाखवण्याचं आहे. परंतु त्यातही त्यांनी एवढं प्रेम देणं मला वाटतं ही फार मोठी ताकद आहे. हा पैसा नाही, हा निधी नाही,
मला वाटतं हे या समाजाप्रती असलेल्या संवेदनाचा हा भाग आहे. मला वाटतं आपण सर्वजण अशा संवेदना कायम जपूया आणि अक्षय मुंदडा यांच्या वाढदिवसाला सुद्धा माननीय पंतप्रधान यांच्या सैनिक निधीला मला वाटतं 5 लाख रुपये असेच आमच्या सहकार्याने दिले. मला वाटतं लोकांना चांगला विषय घेऊन आपण सामोरं गेलो तर लोकांना वाटतं की आपण एकटं मदत करू शकत नाही, पण आपलाही वाटा असावा. मला वाटतं हा आमचा प्रयोग सातत्याने यशस्वी होतोय. मी याचं सर्व श्रेय मतदारसंघातल्या असलेल्या माझ्या कार्यकर्त्यांना, सहकार्यांना आणि काल कार्यक्रमाला येऊन आशीर्वाद शुभेच्छा देऊन दानपेटीत घडल ते टाकणाऱ्या सर्वांना समर्पित करतो. आणि आपल्या मराठवाड्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्य निधीमध्ये हे देऊन त्यांनाही समर्पित करतो. धन्यवाद.